नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर BSc ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन घेण्यासाठी इच्छा असते, पण म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की BSc ॲग्रिकल्चर म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने चालते, त्यासाठी सेमिस्टर पॅटर्न कशा पद्धतीने आहेत, बरं BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेण्यासाठी मुख्य एलिजिबिलिटी काय, ॲडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिप मिळते का, त्यानंतर BSc ॲग्रिकल्चरच का करायचं किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन का घ्यायचं, अशा अनेक प्रश्न उभे राहतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने BSc ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीम्स काय आहेत, ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने चालते, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय, तर ॲडमिशनमध्ये मुख्य एलिजिबिलिटी काय काय असेल, महत्त्वाचे कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि प्रामुख्याने रिझर्वेशन पॅरामीटरमध्ये कोणत्या गोष्टी बसतात याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहणार आहोत मुख्य करून की BSc ॲग्रिकल्चर काय कारण, याचे आपण जवळपास 2 पार्ट करणार आहोत आणि या 2 पार्टच्या माध्यमातून आपण ॲडमिशन प्रोसेस काय आहे ते एक बघणार आहोत, स्कॉलरशिपसाठी एक सेपरेट आपण पुढील याच्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहोत, त्यानंतर स्कोप अँड करिअर अपॉर्च्युनिटीज याच्यावरती सेपरेट पार्ट येईल आणि सेमिस्टर डिटेल्स, सेमिस्टर कशा पद्धतीने असतात याविषयी आपण पूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि यानंतरसुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत। आणि महत्त्वाचं असेल ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्या अगोदर की बेस्ट ॲग्रिकल्चर कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि आपल्याला कोणकोणते कॉलेजेस चांगल्या पद्धतीने मिळू शकतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर BSc ॲग्रिकल्चर ही केवळ एका डिग्रीसाठी नव्हे तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्च यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिग्रीसाठी ही प्रक्रिया राबवली जाते। यामध्ये प्रामुख्याने केवळ ॲग्रिकल्चरच नव्हे तर BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, त्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, हॉर्टिकल्चर आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, त्यानंतर फिशरी सायन्ससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, कम्युनिटी सायन्स आहे, BTech बायोटेक्नॉलॉजी आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, अशा वेगवेगळ्या डिग्रीसाठी ॲडमिशन प्रोसेस ही सेम पद्धतीने राबवली जाते, एकसारख्या पद्धतीने राबवली जाते। आता यामध्ये पुढे जाऊन जर आपण बघितलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की त्यामध्ये सर यू कोटा काय, एम कोटा काय, कोणकोणत्या विद्यापीठ या ठिकाणी ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीमसाठी काम पाहतात। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये MPQ ज्याला आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी असं म्हणतो ते नगर जिल्ह्यामध्ये स्थायिक आहे, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ज्याला PDKV म्हणून ओळखलं जातं, अकोला या ठिकाणी ते स्थायिक आहे, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जे की VNMKV परभणी म्हणून ओळखलं जातं, परभणी जिल्ह्यामध्ये स्थित आहे, आणि शेवटचं BSKKV ज्याला आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं जे दापोली या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। आता हे पाहिलं आपण विद्यापीठाची नावं, मग या विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे जिल्हे कोणकोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या विद्यापीठांचं कार्य चालतं किंवा कार्यक्षेत्र कशा पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। ज्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतात की MPKV ज्याला आपण म्हणतो MPKV युनिव्हर्सिटी रावरी, या MPKVच्या अंतर्गत जवळपास बरेचसे जिल्हे हे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमधील येतात, ज्यामध्ये नगर आहे, नाशिक आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर। आता हे जिल्हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते विद्यार्थी मित्रांनो की ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला पुढे गेल्यानंतर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की यू कोट्यासाठी तुम्हाला 70% जागा शिल्लक असतात आणि एम कोट्यासाठी 30% जागा शिल्लक असतात। तर मी याच्यासाठी सांगतोय, तुम्ही जर MPKV रावरी या बिलॉंगमधून येत असाल किंवा विद्यापीठाच्या अंतर्गत जिल्ह्यातून येत असाल तर तुमच्यासाठी त्या जिल्ह्यासाठी, त्या जिल्ह्यातील किंवा त्या विद्यापीठातील कार्यक्षेत्रासाठी 70% जागा या शिल्लक असतात किंवा 70% जागा या रिझर्व आहेत, तुमच्यासाठी आरक्षित आहेत। आणि समजा तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून येतात आणि तुम्हाला अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तुमचा विचार हा 30% जागेसाठी होत असतो। म्हणून मी तुम्हाला हे विद्यापीठ आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे सांगतोय, ज्याद्वारे तुम्हाला यू कोट्यातून ॲडमिशन मिळणं हे त्या ठिकाणी सोपं होईल। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने पुणे या ठिकाणी बघा की पुढील जिल्हा जो आहे किंवा पुढील विद्यापीठ जे आहे ते म्हणजे PDKV अकोला। ओके, तर या PKV अकोल्याच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर कोणकोणते जिल्हे येतात, तर या ठिकाणी बघा की डॉक्टर PDKV अकोला याच्या अंतर्गत अकोला आहे, अमरावती आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्हा आपल्याला अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येताना पाहायला मिळतात। त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजेच काय, VNMKV परभणी। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मराठवाड्यातले बरेचसे जिल्हे येतात, ज्यामध्ये परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे त्या ठिकाणी प्रामुख्याने ॲड केले गेले आहेत। शेवटचं आणि महत्त्वाचं कृषी विद्यापीठ BSKKV दापोली जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं आणि
यामध्ये प्रामुख्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा प्रकारचे जिल्हे त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विद्यापीठ आणि त्याचं कार्यक्षेत्र मी याच्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की यामध्ये तुमचा जो कोणता विद्यापीठ असेल आणि तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा त्या कार्यक्षेत्रामध्ये येतो, ज्या ठिकाणी तुम्हाला 70% रिझर्वेशन म्हणजेच यू कोटा आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळतं. आता प्रामुख्याने या ठिकाणी काही टर्मिनॉलॉजीज मी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर MCR म्हणजे काय, सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कशाला म्हणतात, युनिव्हर्सिटी रूल्स काय काय आहेत, हे महत्त्वाचे काही या ठिकाणी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत. यामध्ये MCAR म्हणजे काय, तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च, जे की हेडक्वार्टर त्याचं पुण्याला आहे आणि 1983च्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे काय तर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. आता द युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 3(1) ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज कृषी विद्यापीठ ॲक्ट इन 1983. 1983च्या ॲक्टनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात आलेली आहेत. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस, सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय, तर कॅप ॲडमिशन प्रोसेस. ओके, तर कॅप ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की CCAP त्याला आपण म्हणतो. CCAP सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकूण 4 ॲग्रिकल्चरसाठी राऊंड होतात. त्यामध्ये BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेल किंवा वेगवेगळ्या डिग्री असतील. यासाठी एकूण 4 राऊंड होतात. 3 राऊंड हे कॅप राऊंड असतात, शेवटचा CCAP राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड असतो आणि शेवटचा इन्स्टिट्यूशनल राऊंड सुद्धा त्या ठिकाणी होतो. याला आपण CCAP प्रोसेस म्हणतो. पुढे जाऊन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोटा, यू कोटा काय, एम कोटा काय, हे मी तुम्हाला प्रामुख्याने अगोदर सांगितलं की यू कोटामध्ये काय असतं की तुम्ही या ठिकाणी बघा दिलेले की कॅन्डिडेट्स हू पजेस द डोमसाईल सर्टिफिकेट ऑफ द महाराष्ट्र अँड इफ डझंट हॅव डोमसाईल द कॅन्डिडेट इन महाराष्ट्र स्टेट हॅव्हिंग देअर बर्थ प्लेस इन महाराष्ट्र नेशन मेन्शन ऑन देअर कॉलेज स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर बर्थ सर्टिफिकेट. आता यू कोट्यामध्ये तुम्ही प्रामुख्यानं महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजेत, तुमच्याकडे डोमसाईल सुद्धा असलं पाहिजेत आणि बर्थ सर्टिफिकेटवर तुमचं त्या जिल्ह्याचा उल्लेख असला पाहिजे, ज्या जिल्ह्यातून तुमचा जन्म झालेला आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगितलं की यू कोट्यासाठी तुम्हाला 70% यू कोट्यासाठी त्या ठिकाणी रिझर्वेशन असतं. यामध्ये प्रामुख्यानं बघा की रिस्पेक्टिव्ह ज्युडिक्शन ऑफ द ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र सीट्स रिझर्व फॉर सच कॅन्डिडेट शाल बी रेफर्ड ॲज अन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोटा मीन्स यू कोटा. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यासाठी तुम्हाला यू कोटाचं 70% रिझर्वेशन पाहायला मिळतं. आता या ठिकाणी महाराष्ट्र कोटा किंवा एम कोटा ही पुढची टर्मिनॉलॉजी आपण पाहूयात. द कॅन्डिडेट हू पजेस द डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द महाराष्ट्र इफ डझंट हॅव डोमिसाईल द कॅन्डिडेट्स विदिन महाराष्ट्र ॲज देअर बर्थ प्लेस इन महाराष्ट्र मेन्शन ऑन देअर स्कूल ऑर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. आता तुम्ही मागच्या 10 वर्षापासून जर महाराष्ट्रामध्ये रहिवासी असाल आणि तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर जर महाराष्ट्राचा उल्लेख असेल तर तुम्ही एम कोटामध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात. आता यामध्ये प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्या, समजा एक विद्यार्थी त्या ठिकाणी अकोला या जिल्ह्याचा आहे आणि त्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जागा पाहिजेत. कुठे पाहिजेत? राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत जागा पाहिजेत. तर हा विद्यार्थी 30% मध्ये एम कोटातून ती जागा त्या ठिकाणी मिळू शकतो. हे त्याचं उदाहरण झालं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी यू कोटा आणि एम कोटा ही टर्मिनॉलॉजी आपण पाहिलेली आहे. पुढे जाऊन अदर स्टेट कोटा. आता अदर स्टेट कोटा म्हणजे काय, दोज their parents who are not staying in Maharashtra for at least 3 years in the period of past consecutive 10 years. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे पालक आहेत ते मागच्या 10 वर्षाच्या शेड्यूलमध्ये किमान 3 वर्षाचा त्यांचा आदिवास हा महाराष्ट्रामध्ये असला पाहिजेत, तरच त्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट कोट्यातून ॲडमिशन मिळत असते. अदर स्टेट कोट्यासाठी ॲडमिशन म्हणजे काय की समजा एखादा विद्यार्थी आणि त्याचे पालक मागच्या 10 वर्षापासून बाहेर राज्यामध्ये प्रवेशित आहेत किंवा बाहेर राज्यामध्ये त्या ठिकाणी नोकरीसाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी गेलेत, परंतु त्या मागच्या 10 वर्षामध्ये कमीत कमी 3 वर्ष त्यांचा आदिवास हा महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना अदर स्टेट विद्यार्थी म्हणून किंवा अदर स्टेट कॅन्डिडेट म्हणून ॲडमिशनसाठी पात्र केलं जातं. त्याला आपण म्हणतो अदर स्टेट कोटा. आता पुढे गेल्यानंतर एलिजिबिलिटी काय, हा महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की सर ॲग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन घ्यायचं पण एलिजिबिलिटी काय. तर या ठिकाणी प्रामुख्यानं बघा की मी तुम्हाला ओरली सांगतो की एलिजिबिलिटी ज्यामध्ये आहे त्यामध्ये विद्यार्थी हा 12वी उत्तीर्ण असला पाहिजेत, त्यानंतर त्याने CET नीट किंवा JEE दिलेली हवी असावी, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्यानंतर 12th सायन्समध्ये ओपन प्रवर्गासाठी त्याला 45% मार्क्स असावेत, रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर त्याला 40% मार्क्स असावेत, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याही पुढे जाऊन
तुमच्याकडे शेतकरी असल्यास दाखला असेल तर 6% रिझर्वेशन तुम्हाला मिळतं. 7-12 उतारा तुमच्याकडे असेल तर 12% तुमच्या एकूण स्कोअरमध्ये वाढून मिळतात. अशा प्रकारचे एकंदरीत कागदपत्र आणि इलिजिबिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी दिलेले दोज हू हॅव नॉट अफोर्ड बायोलॉजी और मॅथमॅटिक्स हॅव टू कम्प्लीट देअर डेफिशियन्सी कोर्सेस ॲज प्रिस्क्राइब्ड बाय द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी. तुमचा 12वी सायन्सला PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल तरीसुद्धा चालते. PCMB हा कॉमन ग्रुपसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी चालतो. CET नीट JEE अशा पद्धतीने त्या ठिकाणी चालतात. आता रिझर्वेशन पॅरामीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिझर्वेशन कशा पद्धतीने आहे. तर SC कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन आहे. ST साठी 7% रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळते. VJA साठी 3%, NTB साठी 2.5%, NTC साठी 3.5% आणि NTD साठी 2% अशा प्रकारचं रिझर्वेशन आहे. OBC प्रवर्गातून तुम्ही असाल तर 19% रिझर्वेशन. त्यानंतर SCBC नव्याने लागू झालेलं मराठा समाजासाठी त्यासाठी 10% रिझर्वेशन आहे. फ्रीडम फायटरसाठी 2% रिझर्वेशन्स आहेत. पर्सन्स विथ डिसेबिलिटी ज्याला आपण PWD म्हणतो त्यांना 5% रिझर्वेशन आहे. चिल्ड्रन्स ऑफ डिफेन्स पर्सनल डिफेन्सवाल्यांसाठी पुन्हा 2%. स्वातंत्र्य सैनिकसाठी सांगितलं. प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स जसं 1976चा PAPचा आहे त्याला 4% रिझर्वेशन आहे. आणि ॲग्रिकल्चरचं मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असेल तर 6% रिझर्वेशन आणि एकूण 30% रिझर्वेशन हे फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट बट नॉट स्पेशल रिझर्वेशन candidates and their parents may have be employee of the master state at least 3 years during the period of 10 years immediately preceding by the date on which admission is sought. म्हणजेच महाराष्ट्र कृषी विद्यापीठामध्ये जर कर्मचारी असेल तर त्यासाठी सुद्धा 2% आरक्षण आहे आणि 1% शेवटचं ऑर्फन आणि EWS साठी सुद्धा त्या ठिकाणी 10% रिझर्वेशन आपल्याला याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती अशी बघितली आहे की BSc ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, त्याची बेसिक इलिजिबिलिटी काय आहेत, मुख्य करून विद्यापीठ कशा पद्धतीने स्थापन झाली आणि विद्यापीठामध्ये कार्यान्वित येणारे जिल्हे कोणकोणते आहेत, ॲडमिशनची इलिजिबिलिटी काय आहे आणि प्रामुख्याने आपण कशा पद्धतीने ॲडमिशनसाठी इलिजिबल होऊ शकतो याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण स्कोप काय, त्यानंतर स्कॉलरशिप कोणकोणते मिळतात, ॲडमिशन कशा पद्धतीने घ्यायला लागेल आणि महत्त्वाचे बेस्ट ॲग्रिकल्चर कॉलेजेस कोणकोणते आहेत याविषयीचे व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.